जोपर्यंत पैलवान धीरज सूर्यवंशी महापौर होत नाही तोवर पायात चप्पल घालणार नाही, हे माझं पण आहे. विरोधकांचं आव्हान कितपत आहे? विरोधक सुद्धा आहे काही तिथं. सुद्धा नाही, झिरो काही सुद्धा नाही. वन वे येणार निवडून. दिलीप सूर्यवंशी या घराण्याने नेतृत्व केलेलं आहे. या भागातील रोडच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, स्ट्रीट लाईटच्या समस्या असतील, या अनेक प्रश्न ह्या भागातील त्यांनी त्या सूर्यवंशी कुटुंबियांनी राबवलेले आहेत, कामं केलेले आहेत. या भागात निवडून येणारा नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांचा सारखाच पाहिजे. वातावरण इथं धीरज साहेबांचंच आहे. एखाद्याला शब्द दिला की शेवटपर्यंत पूर्ण करणार, 100% करणार. 100% इथं धीरज सूर्यवंशी 4च्या 4 सीटा वन वे निवडून येणार. या वॉर्डात फक्त माणूसच बघणार. कामं खरंच केलं काय नुसतं कागदावर दाखवलं? 100% कामं केलेत, तुम्ही जाऊन बघू शकता. आता हॅट्रिक मारतील असं वाटतंय काय? 100%. त्यांनी अर्ध्या रात्री फोन केला तर येते. पक्ष कोणताही असू दे, फक्त धीरज सूर्यवंशी आमचा पक्ष आहे. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापलेली असताना प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. उमेदवारांची काही ठिकाणी धाकधूक वाढलेली आहे, तर काही उमेदवारांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ज्याचं काम चांगलं त्याच्यामध्ये उत्साहाचं वातावरण, तर काहींना धाकधूक आहे. आणि मग ही सांगली कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक नेमकी कशी होणार, का आहे या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये वातावरण, हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये जामवाडी परिसरात. या ठिकाणी ही लढत नेमकी कशी होणार आहे, इथल्या लोकांना नगरसेवक कसा हवा आहे, नगरसेवक कशा हवा आहे, या भागाचा विकास काय आहे, इथल्या प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जामनगर परिसरामध्ये काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया काय नेमकी लढत कशी असणार आहे. दादा नमस्कार. ही महानगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे आणि वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. महानगरपालिकेवरती काही काळ प्रशासक होता आणि आता निवडणूक आहेत. चांगलं काय वाटते? प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या. प्रशासक आल्यामुळं 2-2.5 वर्षात महापालिकेचे कर्मचारी म्हणा, वार्डातल्या नागरिकांच्या समस्या, या सगळ्यांची काही असे अनेक प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत. वार्डात कामं प्रशासक आल्यामुळे या वार्डात काहीच कामं झालेली नाहीत. मग ह्याचा परिणाम नगरसेवकांवर झालेला आहे. मग आता निवडणुका बाहेर म्हणताय, निवडणुका लागल्या, उमेदवार निवडणुकीला उभे राहिले, प्रचार करायला लागलेले आहेत, आश्वासन द्यायला लागलेले आहेत. कसा पाहिजे भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? या भागातून गेली 40 वर्ष, 35 ते 40 वर्ष झालं पैलवान दिलीप सूर्यवंशी या घराण्याने नेतृत्व केलेलं आहे. या भागातील रोडच्या समस्या असतील, ड्रेनेजच्या समस्या असतील, स्ट्रीट लाईटच्या समस्या असतील, या अनेक प्रश्न ह्या भागातील त्यांनी त्या सूर्यवंशी कुटुंबियांनी राबवलेले आहेत, कामं केलेले आहेत. त्यामुळे येथील जनता त्यांच्या ठामपणे पाठीशी आहे. कोण आहेत मग उमेदवार त्या भागात? पैलवान धीरज अशोक सूर्यवंशी वा. उमेदवार आहेत बीजेपी कडून. लक्ष्मी सरगर, संजय नारायण यमगर, रईसा शिकलकार, ह्या बीजेपीचे 4 उमेदवार आहेत. तुम्ही सूर्यवंशी कुटुंबाबद्दल सांगितलं, 35 ते 40 वर्ष काम आहे म्हणताय, आणि आता परत मग धीरज सूर्यवंशी रिंगणात उतरलेले आहेत. काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल? काय सांगाल? त्यांनी स्थायी समिती सभापती असताना अनेक प्रश्न 12 नंबर वाढले नाही, पूर्ण सांगलीतील अनेक प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. स्थायी समिती सभापती असताना अनेक कामं केलेले आहेत. रोडचे प्रश्न असतील, स्ट्रीट लाईट असतील, ड्रेनेजचे असतील, अशा अनेक प्रश्न त्यांनी, शेरी नाल्याचे प्रश्न असतील, याने अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. शेरी नाल्याचा प्रश्न हा कित्येक वर्ष प्रलंबित पडलेला होता, तर पैलवान धीरज सूर्यवंशी यांच्या कारकिर्दीत स्थायी समिती सभापती असताना तो मार्गी लावलेला. घनकचऱ्याचा हा प्रकल्प 10 वर्ष महापालिकेत येऊन पडलेला होता. तो प्रश्न हा पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी सभापती असताना तो मार्गी लावला. त्यांच्या हातून हाताळला गेलेला आहे तो. म्हणजे खरंच कामं झाल्यात का नुसतं कागदावरची कामं आहे ती? कामं झालेले आहेत. तुम्ही वार्डात फिरून बघू शकता. त्यांची कामाची पोचपावती इथल्या लोकांनाही माहिती आहे, सर्व जनतेला माहिती आहे, सांगलीकरांना माहिती आहे सर्व. त्यांनी फक्त 12 नंबर वार्डात सभापती उपमहापौर असताना कामं केले नाहीत, पूर्ण सांगलीत केलेले आहेत. सगळ्यांना धरून केलेली कामं आहेत. सर्व नगरसेवकांना त्यांनी हाताला धरून, विरोधक नगरसेवक असतील किंवा सत्ताधारी नगरसेवक असतील, त्यांना हाताला धरून त्यांनी सर्व कामं केलेले आहेत. कसा पाहिजे निवडून येणारा नगरसेवक? कसा पाहिजे भागातला? या भागात निवडून येणारा नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांचा सारखाच पाहिजे. कारण इथून मागचा जर या वार्डाचा इतिहास बघितला तर पैलवान दिलीप सूर्यवंशी यांच्या घराण्याने या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे. इथं कोणत्याही, म्हणजे आजपर्यंत रेकॉर्ड आहे, या प्रभागामध्ये कधीही जातीय राजकारण न करता सर्व घटकांना एकत्र घेऊन दिलीप सूर्यवंशी घराण्याने या प्रभागाचा विकास केलेला आहे. पण आता काही विरोधकांचं आव्हान आहे की नाही? मग विरोधकांचं आव्हान म्हणजे, आता विरोधक म्हणतात की कामं नाही, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. धीरज सूर्यवंशींनी या भागाचा नाही, सभापती असताना पूर्ण सांगली जिल्ह्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवणार नाही. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? या वार्डात फक्त माणूसच बघणार.
कारण इथं कामं ही पैलवान धीरज सूर्यवंशींनी केलेली आहेत आणि विकास झालेला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पैलवान धीरज सूर्यवंशी यांचा महापौर पदाला एका मतानं पराभव झालेला, तो पराभव आमच्या जिवारी लागलेला आहे. त्यासाठी आज मी स्वतः माझ्या पायात चप्पल घातलं नाही, मी पण केलेला आहे. जोपर्यंत पैलवान धीरज सूर्यवंशी महापौर होत नाही तोवर पायात चप्पल घालणार नाही, हे माझं पण आहे. अशी हाडाचे कार्यकर्ते तयार केलेले आहेत असे पैलवान धीरज सूर्यवंशी यांनी. होणार हॅट्रिक? हा 100% होणार, ह्यात तीळ मात्र काही शंका नाही, 100% होणार. काय सांगायला का महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे, प्रचार सुरू आहे, उमेदवार पाहायला भिंगरी बांधून फिरायला लागलेले आहेत. कसा पाहिजे या भागातून निवडून येणारा नगरसेवक? धीरज सूर्यवंशी सारखा पाहिजे, धडाडीचा कार्यकर्ता. काय केलं एवढं धीरज सूर्यवंशींनी मग? काय केलं नाही तर जांभोडीत जेवढं इतक्या वर्ष ते ग्राउंड मोकळं पडलं होतं, आता तिथं चालू केलंय की कुस्ती बिस्ती करायचं, ते सगळं खेळाची व्यवस्था सगळं करायला, वार्डात आता विकास करायला. तर थोडे दिवस झालं महापालिका शासनाच्या ताब्यात असल्यामुळे विकास काही झाले नाही, पण आता बघा झपाट्यानं काम होणार सगळी. पण आता धीरज सूर्यवंशी निवडून आलं तर लक्ष देतील का सगळ्यांच्याकडे? 100% देणार. आणि आम्ही स्वतः त्यांना एक बुजुर्ग म्हणून त्यांना वार्डातनं आम्ही प्रत्येक महिन्याला संपूर्ण वार्डातनं फिरवणार. विरोधकांचं आव्हान कितपत आहे? विरोधक सुद्धा आहेत तिथं. सुद्धा नाही, झिरो, काही सुद्धा नाही. वन वे येणार निवडून, चारी सीटा. मग लोक मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? 100% माणूस बघणार. 22 आमदार आहे उद्याचा धीरज सूर्यवंशी, त्यामुळे त्यालाच निवडून देणार प्रत्येक जण. हॅट्रिक होणार 100%. काय निवडणुका लागल्यात, काय कसं आहे वातावरण आता इथलं? वातावरण इथं धीरज साहेबांचंच आहे. काम आहेत त्यांची, ताकद आहे त्यांची. जिथं बाबा लात मारेल तिथं पाणी काढायची त्यांची ताकद आहे. आज बरीच पिढी व्यसनाधीन व्हायला आल्या. आज साहेबांनी इथं कमी कमी 5-6 कोटीचं काम चालू केले. तालीम आखाडा बांधलाय, जिम आहे. युवा पिढीला बाबा एक चांगलं नियोजन केले त्यांनी आणि बरीचशी काम आहेत त्यांची. आणि बाबा काय अडी अडचण आल्या, आम्ही गेलो त्यांच्या तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, म्हणजे अडचण काय राहत नाही. कामं खरंच केल्यात काय नुसतं कागदावर दाखवल्यात? 100% कामं केलेत. तुम्ही जाऊन बघू शकता. आता ग्राउंड मध्ये या वर्षभरात पूर्ण काम पूर्ण होईल. पण आता मग विरोधकांचं आव्हान त्यांना कितपत आहे? विरोधक राहणारच. विरोध काय किती जरी कामं केले तरी विरोधकही राहणारच, पण जनता एकजुटीनं त्यांच्या पाठीशी आहे. पण आता वाटतंय काय धीरज सूर्यवंशीने आधी कामं केल्यात, पण आता निवडून आलं तर कामं करतील असं वाटतंय काय? 100% करणार. लोकांचा प्रतिसाद त्यांना कसा मिळतोय मग? लोकांचा प्रतिसाद त्यांना पॉवरफुल आहे. विरोधक किती जरी काय बोलले तरी जनता त्यांच्या मागून हलणार नाही. 100% त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या संकटच राहील. लोक मतदान करताना काय मग आता ते भाजपकडून आहेत, मग लोक मतदान करताना पक्ष बघून मतदान करणार का माणूस बघून मतदान करणार? आमच्या इथं साहेबांचं काम असं आहे की साहेब जिथे जातील त्यांच्याबरोबर सगळी जनता राहील. आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि काही काळ प्रशासक होतं. प्रशासक चांगलं का निवडणुका चांगल्या? निवडणुका चांगल्या, का हो? कारण की त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतोय. नगरसेवक वार्डात असला की त्यांना त्या समस्या सांगू शकतोय आपण. आणि प्रशासकाच्या हातात गेले की तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आता 2 वर्ष प्रशासक होतं तर काही झालं नाही. त्यामुळे इथं बऱ्यापैकी लोकांच्या समस्या सोडल्या गेल्या नव्हत्या त्यावेळी. मग आता या निवडणुकीमध्ये उमेदवार जे आहेत उभा राहिलेले निवडणुकीला, लोकांच्या पण चाललेत, मतदारांच्या पण चाललेत, आश्वासनं द्यायला लागलेत वेगवेगळे. या भागात काय काय आश्वासनं दिली जातात? आश्वासनही दिली जातातच. निवडणुका आले की आश्वासन असतातच. पण हा धीरज सूर्यवंशीचं असं काम आहे ते आश्वासन दिलंय की एखाद्या शब्द दिला की शेवटपर्यंत पूर्ण करणार, 100% करणार. आणि असं झालंय या 5 वर्षात. मग आता इथं वारं कोणाचं आहे आता या भागात? धीरज सूर्यवंशी काय केलं असं धीरज सूर्यवंशीने त्यांचा वारा असायला? भरपूर कामं केलेत. असं गटारीची समस्या असू दे, रस्त्याच्या समस्या असू दे, इथे जिमचे केलेलं आहे. पूर्वी 25-30 वर्षापूर्वी ग्राउंड मोकळं होतं, ते त्याला कंपाऊंड मारलेलं आहे. अशी बरेचशी कामं केलेले. आता पूर्वी 20 वर्ष झाले कबड्डी ग्राउंड बंद होतं, ते परत चालू केलं त्यांनी. आता मला वाटतं सगळे धीरज सूर्यवंशी म्हणू लागले. तिथं दहशत वगैरे आहे का त्यांच्या भागात? दहशत वगैरे असं नाही आहे. हे डोक्यातनं काढून टाकायचं पहिला लोकांनी. इथं काय नाही, त्यांची जनता त्यांच्यावर प्रेम करते, त्यामुळे ते धीरज सूर्यवंशी साहेबांचंच नाव येते. आता निकाल काय असणार? 100% इथं धीरज सूर्यवंशी 4च्या 4 सीटा वनवे निवडून येणार. विरोधक सुद्धा मला वाटतं ताकदीचे तिथं. काय ताकद वगैरे काय नसते. धीरज सूर्यवंशी साहेब आले की सगळं झालं. काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि या भागात कुणाकुणामध्ये लढत होत्या? काय धीरज सूर्यवंशी, मनोज पारणे यांच्यात लढत चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजय एमगर विरुद्ध प्रमोद सूर्यवंशी आहे, यांच्यात लढत होत. मग वारं कोणाचं आहे इकडे? धीरज सूर्यवंशी. का बरं, काय केलं त्यांचं वारा असायला तिकडे? काय केलं म्हणजे काम सगळं झालेलं आहे. वार्डात भरपूर विकास केलेला आहे. काय काय काम केलं त्यांनी? विकास जर बघायला असेल तर तुम्ही सगळीकडे बघू शकता. तुम्हाला मी दाखवू शकतो सगळा विकास, जे काय काय विकास केलाय तो. पहिली गोष्ट म्हणजे या पटेल ग्राउंडला निधी आणला, तिथं व्यायामशाळा वगैरे चालू झाल्या, त्याचं काम चालू आहे सगळं. आणि पाहिजे तर अजून भरपूर आहे. परत आपलं
मुसलमानचे कब्रस्तान, त्या कब्रस्तानचं काम झालेलं आहे, पूर्ण रस्त्याचं काम झालेलं आहे, ज्या अजून काय काय आहेत ते सगळं झालेलं आहे. मग खरंच ही कामं त्यांनी जी केलेली आहेत ही लोकांचा विकास करण्यासाठी भागाचा विकास करण्यासाठी कामं केलीत का मतं मिळवण्यासाठी कामं केलीत? भागाचा विकास करण्यासाठी आणि नागरिकांना सगळं हे आपलं मूलभूत सुविधा मिळण्यासाठी हे सगळे काम केलेले आहेत. मग यंदा बाजी कोणाची येत आता इथं? बाजी हे धीरज सुरेशीच आहे. या भागाचा विकास कसा आहे हो? छान आहे विकास. छान आहे. काय काय विकास कामं इथं? म्हणजे छान आहे, लक्ष देतात. समस्या काय आहेत नाही? समस्या म्हणजे कसं, समस्या अशा काय नाही, असं काय नाही, छान आहे. सोडाचं भाऊ येतात, लक्ष देतात. आता या भागातला निवडून येणारा नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक म्हणजे कसं, येऊन असं म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे, असं विचारणारे. असं कोणाचं काम आहे चांगलं या भागात? धीरज भाऊ सूर्यवंशीचं चांगलं काम, चांगलं लक्ष. काय केलं त्यांनी कामं? हो केल्यात, रस्ते केले आमचे, गटारी येतात, विचारतात. महापूर आला की येतात. महापूर येत असतो ना, महापूर आला की येऊन विचारतात, फिरी घालता येतात. ते चांगले आहेत, तसं काही नाही. म्हणजे सगळे प्रामाणिकपणे मनापासून करतात का मतं मिळवण्यासाठी करतात? नाही, त्यांचं एक पहिल्यापासून त्यांचं हेच आहे होतं. भाऊ म्हणजे दिलीप सूर्यवंशी यांच्यापासून चालत आलेलं ते, त्यांनी मनापासून येतात. सोडा ते ह्यावेळी लोक त्यांना स्वीकारतील काय परत? स्वीकारतील. मतदान करताना भाभी आता पक्ष असतो आणि काम करणारा माणूस पण असतो. मग मतदार जे आहेत ते पक्ष बघणार का माणूस बघून मतदान करणार? पक्ष म्हणजे माणूस बघून मतदान करणार. हो, जो माणूस म्हणजे माणूस जो आपलं काम करतोय त्यालाच आपण मत देणार, तो कुठल्याही पक्षाचा असो. कशी होणार लढत त्या भागात? आमचा धीरज सुरवशीच पण विरोधी उमेदवार सुद्धा आहेत की. आहेत की, पण जे माणूस काम करतो आम्ही त्यालाच निवडून देणार. आणि त्यानं काम इथे भरपूर केलेलं आहे. लोकांचे बीट रेसनी केलेलं आहे, लोकांचे हे काढून दिले, तालीम काढून दिलेली आहे, रस्ते केले आहेत, गटारी केल्या आहेत, सगळी सज्ज लोकांची सोय केली आहे. एक फोन केला तर तो हजर राहतोय. मूळ म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. इमर्जन्सी काही असू दे, तो जरी नाही अवेलेबल नसला तर मुलाच तो पाठवतो. तशी दुसरी कोणी काही करू शकत नाही. म्हणजे कामं खरंच झाल्यात का नुसतं कागदावर दाखवले त्यांनी? खरंच झालं. त्याचा प्रूफ मी आहे. आज गेली 50 वर्ष झालं मी इथे राहते आणि दिलीप सूर्यवंशी पासूनही कामं केलेले. असं नाही की आत्ताच केले असं काही नाहीये. दिलीप सूर्यवंशी पासूनही कामं केलेले सगळे. मला सांगा, आता मी आता बऱ्याच जणांना विचार लावले, आता बरेच जण आता मी मुलाखती घेतल्या, सगळे धीरज सुरेश म्हणाला. या भागात त्यांची दहशत वगैरे आहे का हो? नाही, तसं काही सुद्धा नाही, काहीच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर विरोध पक्ष असेल. मग का सगळे म्हणतात धीरज सुरेश? अरे त्याने कामच केलं पण ते सांगणार ना आम्ही. त्या व्यक्ती जर कामं करत असेल आम्ही त्याचं नाव सांगणार. हा जर मुलगा काम करत आम्ही याचं नाव कशाला सांगू? असं आहे ना. पण विरोधक सुद्धा आता त्यांच्या विरोधामध्ये ताकदीचे आहेत, ते सुद्धा उभे आहेत. कसं आव्हान असेल विरोधकांचे त्यांना? विरोधकांची कसा लढा देतील ते? येणार की त्यांनी जर चांगलं काम केलं तेच व्यक्ती निवडून येणार ना. ज्यांनी काम केलं ते व्यक्ती निवडून येणारच नाही. त्यांनी जर भाडकोरपणा जर करत असतात तर कोण त्यांना हे करणार आहे? बरोबर आहे ना. मग मतदान करताना लोक पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार. पक्ष कोणताही असू दे, आणि माणूस बघून जर तुम्ही माझं काम करत असाल तर आम्ही लोक सगळे तुम्हाला साथ देणारच ना. असा विषय. हॅट्रिक मारतील असं वाटतंय काय? 100%. मी सध्या प्रभाग 12 मधील सूर्यवंशी प्लॉट मध्ये या ठिकाणी काही महिला आहेत. दुपारच्या वेळेला आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काय महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षानंतर, काही काय प्रशासक होता आता निवडणूक आहेत. काय वाटते, निवडणुका चांगल्या का प्रशासक चांगले? निवडणूकच चांगले. का हो? काय आमच्या सगळ्या गोष्टीला मदत करतोय ते. पाणी आल्यावर लगेच पळत येतोय. सगळं कचरा काढायला, पसारा काढायला, राहायची व्यवस्था करतोय, जेवायची व्यवस्था करतोय. कोण करते? धीरज. बाकीच आमच्या इथं कोणी येत नाही. रस्ता करत नाही, गटार करत नाही. सगळं ते फोन केल्यावर किती बी रात्र होऊन येतोय ते. आता या भागातली कामं कशी आहेत? काम आहे आमचे सगळे चांगले आहेत. गटारची व्यवस्था, लाईट करत देतोय, बोलवल्याबरोबर येतोय. कचरा गाडी दररोज येते, गटार काढायला नाही आली फोन केल्यावर लावून देतोय ते. आता कोण कोण उमेदवार उभे आहेत निवडणुकीला उभे आहेत? आमच्या आता धीरज बरोबर सगळेजण लई जण आहेत. कोणाकोणाचं नाव सांगून मी? तुम्ही धीरज म्हणलाय, कारण विरोधात सुद्धा उमेदवार आहेत, तिथे सुद्धा ताकदवार आहेत, ते सुद्धा ताकदवार आहेत. होय. कशी लढत होणार मग? काय आता त्यांना माहित, आपण काय सांगणार आहे आता. तिने एकच आहे. काय सांगालो, काय या भागातला निवडून येणारा जो नगरसेवक आहे तो कसा पाहिजे? म्हणजे छान असा पाहिजे, आता सगळ्यांना मदत करणारा, मग पुराच्या वेळेस म्हणजे धावून येणारा पाहिजे, असा पाहिजे. सगळ्यांना मदत करतो ना तो. मग इथं पूर येतोय. मग पूर म्हणजे 5 हे तिथपर्यंत येतं. आमच्या घरात तरी पाणी बरोबर येते.
मग या भागात पुराच्या काळात मदत करणारा किंवा चांगली कामं करणारा कोण आहे असा? आम्हाला तर धीरच करतो आणि कोण कोण असे येतात की आधी मध्ये येतात सगळे पण हेच करतो धीरजच करतो सगळे. कसे आहेत बाकीची कामं कशी आहेत त्यांची? त्यांची कामं छान आहेत त्यांची म्हणजे सगळ्यांना मदत करणे कुणाला काय म्हणजे असं अडचण आली त्यांना मदत करणे कुणाला काय आर्थिक अडचण असली त्याला करणे कुणाची काय दवाखान्याची असेल तर त्यांना करणे ही सगळ्यांना मदत करतात. ही मदत आहे ना मदत ती खरोखर मनापासून करतात का कुठला तरी हेतू म्हणजे मतदानाचा निवडणुकीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून करतात? नाही नाही मनापासून करतात ते काय असं काय असं हेतू ठेवून वगैरे असं नाही करत ते मनापासून करतात ते अगदी म्हणजे आपले सगळे लोक आहेत मी इथंच लहानाचा मोठा झालोय असं सांगतात ते आणि इथेच आहेत ना ते. या भागातली विकास कामं कशी आहेत? चांगले चांगले आहेत. समस्या काय आहेत ना या भागात? थोड्याफार आहेत की आता गट्टीच्या ते पण त्यांनी करतात मला मी फोन केल्यानंतर आता इथून पुढे करतील असं वाटतंय काय? करतील की हा? त्यांचाच हे आहे ते भाग आहे ना बरं. करतील की. या भागात त्यांची काय दहशत वगैरे आहे का सगळे धीरे धीरे म्हणालाय? दहशत नाही काय नाही दहशत नाही आम्ही एका गल्लीतला आहे आम्ही एका गल्लीत आम्ही लहानाच मोठं झालेला आहे काय नाही दहशत वगैरे काही नाही आहे. नाही लोकांच्या बरोबर संपर्क कसा आहे त्यांचा मग? चांगला आहे. आता इथं काय हो या निवडणुकीत जोर कोणाचा दिसतोय? धीरजचा धीरजचा. का बरं काय धीरजचा जोर का कशामुळे काय केलं धीरजनं? काय धीरज नाही धीरज आमच्या गल्लीतला आहे आमच्या वार्डातला आहे तो म्हणून आम्ही सकाळी ते आम्हाला करतोय आम्ही त्याला करतो. कामं काय केलं काय? करतात की काम. आता तुम्हाला आता परत निवडून आल्यानंतर वेळ दिला असं वाटतंय का कामासाठी? होय वेळ देतील काय कामासाठी? देणार की हो देणार. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काय चाललंय की निवडणुकीचा जोर काय म्हणतो इथं? आमचे पेरावरून धीरज सुरूंचे आहेत की काय निवडणुकीला उभे आहेत? हो उभे आहेत की विरोधात कोण कोण आहे? विराज मनोज पाटणे त्यांनी आहेत की. मग कशी होणार लढत भागात या? आता काय आता ते वनवेच येणार. पार्ट कोणाचं वाटतंय? धीरज सुरूंची. काय केलंय त्यांनी? काय रस्ते केल्यात गटरीचं काम आता करतो म्हणून सांगितल्यात आणि पुरायला मदत करतात ती. पूर येतो या भागात? होय येते की दरवर्षी येते. पुराच्या वेळेला मदत करतात? होय करतात की. आता सांगा मला ही मदत करतात सगळी मदत 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 म्हणल्यात लोक मदत ही खरोखर ते प्रामाणिकपणे करतात का मतदानाचा हेतू समोर ठेवून करतात? त्याने वैयक्तिक करतात. मग यावेळेला काय बाजी मारतील असं वाटतंय काय? मारणार की. ही निवडणूक महापालिकेची आहे कसा पाहिजे या भागातून निवडून येणारा नगरसेवक? धीरज सूर्यवंशी येणार आणि त्यांचं काम चांगलं आहे आणि आजच नाही 5 वर्ष आणि 10 वर्ष 3 नगरसेवक आहेत म्हणून नाही त्यांचे पिढ्याने पिढ्या त्यांच्या घरातले सगळं राजकारण त्यांच्या पूर्वी दिलीप सूर्यवंशी पासून चालत आलेलं आहे त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे त्यामुळे लोक त्यांना उचलून घेतात काही विषय नाही वनवे होणार विषय. आता मग 2 वेळा ते निवडून आल्यात कामं चांगली केल्यात पण यावेळेला कामं करतील अशी खात्री आहे निवडून आल्यानंतर? 100% करणार. सगळ्या जनतेला विचारावा तुम्ही मलाच नाही प्रत्येकाला विचारावा त्यांनी अर्ध्या रात्री फोन केला तर येतात त्यामुळे धीरज सूर्यवंशीच. कामं सगळी खरोखरच भागात दिसतात कागदावर नुसतं केलं दिसतात बघा तुम्ही फिरून तुम्ही सर्वे करा मला काय म्हणाला तुम्ही सर्वे करा तुम्ही न्यूजवाला आहे तुम्ही सर्वे करा प्रत्येक भागात जावा प्रत्येक गल्लीत जावा गटर बघा रस्ते बघा नगरसेवकाचं काय काम असते गटर रस्ते लाईट पाणी हे बघा तुम्ही फिरून सगळीकडे बघा सगळीकडे तुम्हाला कामाचा एक नंबरच विषय दिसतो. लोक स्वीकारणार का यंदा त्यांना? 100% वनवे विषय आम्ही सांगावले की विरोधात सुद्धा तुल्यबळ उमेदवार आहेत की असं देत ती काय त्यांच्या घरातलीच आहेत त्यामुळे काय लोक त्यांना पण काय नावं ठेवणार नाही आहेत पण शेवटी धीरज सूर्यवंशी म्हणजे पहिलवानच्या लोकांवर पहिल्यापासून एक श्रद्धा आहे आणि कामं पण आहेत त्यांची. पण लोक या निवडणुकीत मतदान करताना माणूस बघून मतदान करणार का पक्ष बघून मतदान करणार? माणूस बघून करणार पक्ष कोणताही असू दे फक्त धीरज सूर्यवंशी आमचा पक्ष आहे. निवांत थांबलाय काय चर्चा चालू आहे? काय नाही घरी जायचं चाललंय जेव्हा. आता महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात आणि महापालिका काही काळ प्रशासक होता आणि आता निवडणूक आहेत प्रशासक चांगलं वाटतं की निवडणुका चांगल्या वाटतात? काय निवडणूक संविधानाचा एक भाग आहे त्यामुळे निवडणूक होणं हे गरजेचं आहे. आपला नेता निवडायचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे त्यामुळे निवडणूक होणं हे गरजेचंच आहे. प्रशासन काम करतच असतं प्रशासन त्यांना काही नेमलेलं असतं त्यांनी निवडलेलं नसते त्यांना नेमलेलं असते त्यांनी त्यांचं कामच करत असतात निवडणूक होणे आपला माणूस एक जावा अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. आता या निवडणुका लागलेल्या आहेत या भागातून निवडून येणारा नगरसेवक कसा असावा असं वाटतंय? काम करणारा माणूस पाहिजे बाकी काय दुसरे काय लोकांना अपेक्षा काय असते की नागरिकांची कामं व्हावीत मूलभूत सुविधा मिळावीत रस्ते गटर पाणी या गोष्टी मिळत एवढ्याच नागरिकांची अपेक्षा जास्त काय नसते. या भागात आता अनेक उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहेत काय वाटतं असं काम करणारा असं कोण आहे असं वाटतंय? काम करणारे सगळे जण जे उभारले ज्या पक्षाकडनं उभारले भाजप असून दे काँग्रेस असून दे किंवा राष्ट्रवादी असून दे सगळी लोक चांगलीच आहेत पण प्रत्येकाचा संपर्क असतो
त्याप्रमाणे प्रत्येकाच्या मनात काय असतं, कोण कोणाला मतदान देते हे आपण सांगू शकत नाही. पण प्रत्येकाचे काम चांगले आहेत, प्रत्येकाचे पण विचार चांगले आहेत. प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाचे समर्थक आहेत, त्याच्या परीने त्यांनी काम करतात. प्रभाग 12 मध्ये जोर कोणाचा असं वाटतंय? आमचा तर मतदान प्रभाग 14 मध्ये आहे, त्यामुळे प्रभाग 12 बद्दल मला जास्त माहित नाही. एकंदरीत महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सांगली शहरातील प्रभाग 12 मधील नागरिकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि या नागरिकांच्या म्हणण्यामधून असं जाणवतं की या भागामध्ये ज्याची विकास कामं चांगली आहेत, ज्याने या भागामध्ये विकास कामं केली आहेत, अशाच उमेदवाराला जनता या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचं इथल्या नागरिकांच्या बोलण्यावर एकंदरीत स्पष्ट होतं. त्यामुळे इथला निकाल काय तो 16 जानेवारीला पाहावा लागेल. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. केके न्यूजसाठी कॅमेरामन राहुल सह मी कुणाल कांबळे, सांगली.